नमस्कार. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज सकाळीच बघा ऊन कडक पडलंय, ढग तर गेले निघून कुठं. सूर्य चमकत आहे चांगलाच. आणि आज पाऊस येईल. काल वातावरण तयार झालं तर सकाळीच रिपरिप यायला लागलेली होती आणि चांगला पाऊस येईल म्हटलं होतं. पूर्ण कोरडं झाले आभाळ. आज पावसाळ्यात पाऊस येतो का नाही हाच प्रश्न पडलाय मुळात. काहीच कळेना, बी आणायचं कळेना, पेरायचं कळेना, काहीच नाही. पाऊस यायला पाहिजे खरं तर, पण अजून काहीच सुरुवात नाही पावसाची. नाही, आज जून महिना संपत आला, 25 तारीख आहे आज, आणि कसल्याही प्रकारचा म्हणजे पावसाचा अंदाजच येणं झालेला आहे. हवामान तज्ज्ञ अंदाज सांगत आहेत, परंतु ते सगळे चुकीचे ठरत आहेत. त्याच्यामुळं शेतातली कामं पावसाच्या अभावी पूर्णपणे रखडलेली आहेत. आणि त्या ठिकाणी बघा तुम्ही पवनचक्कीचं काम चालू आहे. काहीतरी बिघाड झालेला होता पवनचक्कीत, तर तिकडं पण जाणार आहोत आज आपण बघायला नेमकं कसं कसं काम चालू आहे तिथलं ते. तर आजचा हा ब्लॉग पूर्ण पहा. आवडल्यास लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पेरणी यंत्र खराब झालेलं आहे. खराब झालं आहे म्हणजे ह्याची जी पिटी आहे खताची, तर ही कुजलेली आहे, खराब झाली. त्याच्यामुळे पेटी भेटते का बघायची आज, म्हणजे पेरणी यंत्र दुरुस्त करून ठेवावं केव्हा का पाऊस पडे ना काय. काक्रंब्यात दुकान झालेलं आहे एक पेरणी यंत्राचं, तर तिथंच भेटते का बघून चौकशी करूयात आज. तिथे बघा पवनचक्कीचं काम चालू आहे. बिघडली होती पवनचक्की म्हणून खाली काढले बघा. आता आपण इथं जाणार आहोत इकडं कुळवायला. तिथं बघून पण येऊ आपण काय नेमका चाललंय पवनचक्कीचं. बघा हे पूर्ण खाली उतरवायला लागलेत आता. चला जाऊया तिकडे. तर आता हे वड्याच्या वरची पट्टी जी आहे तर ते आपण आता कुळवायला घेतलेली आहे. तर एवढी घाण झाली आहे बघा. एवढे राहिले होते लग्न घरी असल्यामुळं ही एक पट्टी आणि वर एक दोन पट्ट्या राहिलेल्या आहेत, एवढी घ्यायची. सुरुवात करूया. म्हणजे आभाळ तर काय आज पावसाचा अजून तर काय अंदाज दिसेना. ढग आलेले आहेत, बघू आता. कुळवायला चालू केलं होतं, परंतु निम्मी पट्टी झाल्यावर पाऊस आला. खूप मोठा पाऊस झाला आज, पहिल्यांदाच एवढा पाऊस झाला. आणि पेरणीला खूप छान पद्धतीने आता पाऊस झालेला आहे. त्यामुळे कुळवणीचा घोटाळा झाला, परंतु कुळवणीचं तिथंच सोडून आता मी मुलांना घेऊन येण्यासाठी चाललोय काक्रंब्याला. आपल्या गावाकडे येणाऱ्या रोडचे काम चालू आहे. सिमेंट रस्ता चालू असल्यामुळे इकडून शेताकडून एक दुसरा रस्ता आहे अल्टर, त्या रस्त्याने आता मी चाललोय. खरं तर हा रस्ता खराब आहे, परंतु आता नाईलाज असल्यामुळे इकडून जावे लागत आहे. तर आज कुळवायला घेतलेले होते, परंतु पाऊस आल्यामुळे घोटाळा झाला. तर आजचा हा ब्लॉग त्याच्यामुळे जास्त आपल्याला काय बनवता आला नाही. आणि उद्या आपण जाणार आहोत पुण्याला बहिणीला आणण्यासाठी. तर हा ब्लॉग याच ठिकाणी संपवत आहोत आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.